बातमी आता छगन भुजबळांची आहे। खासदार व्हायची इच्छा होती अशी कबुली आता छगन भुजबळांनी दिली। पक्षात सारच मनासारखं होत नसतं असंही ते म्हणाले। आपण नाराज नसल्याचं देखील भुजबळांनी यावेळी सांगितलं। महायुतीच्या अपयशाचं विश्लेषण झालं पाहिजे अशी मागणी भुजबळांनी केली आहे। पक्षात नाराज नसल्याचं भुजबळ यांनी म्हटलं, मात्र मला खासदार व्हायचं होतं असं देखील कबुली त्यांनी दिलेली आहे। महायुतीच्या अपयशाचं विश्लेषण व्हायला पाहिजे अशी मागणी देखील छगन भुजबळ यांनी केली। पक्षात नेहमीच मनासारखं होत नसतं असं भुजबळ यांनी म्हटलंय, मात्र माझी खासदार व्हायची इच्छा होती अशी कबुली देखील भुजबळांनी दिली आहे। मला इच्छा आहे आणि म्हणून तर जे आहे नाशिकचे लोकसभा लढवायला सुद्धा मी तयार झालो होतो। दिल्लीतून माझं तिकीट त्यांनी फायनल केलं असं मला सांगितलं, म्हणून मी कामाला लागलो आणि त्याच्यानंतर 1 महिना त्याचं जे आहे निकाल जाहीर होईना, त्याच्यामुळे म्हटलं बा आता हे बस झालं, हे ह्युमिलिएशन खूप होत आहे, काय मी थांबून घेतो। हा युती का मागे पडली महाराष्ट्रामध्ये, त्याचं काहीतरी तर विश्लेषण झालं पाहिजे, काहीतरी तर अभ्यास झाला पाहिजे। माझ्या दृष्टीने हा अभ्यास आहे। पण आता मीच काय म्हणतो, मुख्यमंत्री पण तेच म्हणायला लागले, बाकीचे सगळे जे नेते आहेत ते पण तेच म्हणायला लागले की आपण 400 पार हे म्हटल्यामुळे असं लोकांना वाटलं की संविधानामध्ये बदल करण्यासाठी असा प्रचार केला गेला आणि तो प्रचार लोकांच्या मनामध्ये बसला। त्याच्यामुळे दलित आणि आदिवासी समाज दूर केले। 2 सीट, एक रायगढ़, दूसरी बारामती। एक जगह हम जीत गए, एक जगह हम हार गए। हम उससे कैसे आप बोल सकते हैं कि 48 सीटों पर परिणाम हुआ। हमको तो 2 ही सीट मिले सही मायने में लड़ने के लिए। कुणीही नाराज नाहीये। भुजबळ आणि प्रफुल्ल पटेल यांनी स्वतः नाराज नसल्याचं म्हटल्याचं अजित पवार यांनी म्हटलं। पण स्वतः भुजबळांनी काल सांगितलं मी याच्यामध्ये नाराज नाही, प्रफुल्लबाईंनी सांगितलं, तटकरेंनी सांगितलं, तरी देखील काही जण मग आमचे विरोधक असतील किंवा आमचे फार जवळचे मित्र असतील, हे आमचा फार विचार करतात असे यांनी अशा बातम्या पिकवलेल्या आहेत। त्या बातम्यात तसूभर देखील तथ्य नाही। त्याबद्दलचा निर्णय पार्लमेंटरी बोर्डाने तिथं बसून त्या ठिकाणी घेतला।